हॅलो, नमस्कार. ड्रीम ड्रेसेस या मराठी युट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये अम्ब्रेला फ्रॉकची कटिंग बघितलेली. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा, नाहीतर वरती आय बटनवर क्लिक करा, तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. अजून एक गोष्ट सांगते की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही ड्रेस मटेरियल आणि कॉटन फॅब्रिकच्या लिंक शेअर केल्या आहेत. त्या तुम्ही चेक करा. तुम्हाला जर आवडल्या असतील तर त्या लिंक वरून तुम्ही परचेस करू शकता. ओके. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली आहे ती म्हणजे माझा आरी वर्कचा जो लाईव्ह क्लास असतो संध्याकाळी 4 वाजता, तो जर अजून तुम्ही अटेंड केला नसेल तर प्लीज तो अटेंड करा, म्हणजे तुम्हाला आरी वर्क फ्रीमध्ये शिकायला मिळेल आणि तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्स पर्यंत शेअर करा. तर आता आपण अम्ब्रेला फ्रॉकची स्टिचिंग बघूया. सगळ्यात आधी आपण नेकचं कटिंग बघूया. तर मग इथे मी कॅनव्हास पेपर घेतला आहे, माझ्याकडे होता तो मी आता यूज करते. इथे हा आहे बघा, खालीवर आहे त्यामुळे एक मी स्ट्रेट लाईन आधी आखून घेते. स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर मी गळा रुंदी इथे 3.5 इंच घेणार आहे. तुम्हाला ब्रॉड हवा असेल तर 4 इंच पण घेऊ शकता. मी इथे 4.25 घेते. आणि गळा खोली मी इथे 6 घेते. मी थोडा ब्रॉड ठेवते हा गळा, 4.25 ठेवलाय मी. 3.5 ते 4.25, 4 पण घेऊ शकता तुम्हाला जास्त ब्रॉड हवा असेल तर. आता इथे मी गळ्याचा आकार देऊन घेते. तुम्हाला अजून डीप हवा असेल तर तुम्ही डीप पण करू शकता. इथे मार्जिन करून घेते 1.25 इंच. 1 ते 1.25 इंच मार्जिन घ्यायचं आहे तुम्हाला. कट करून घेते मी. आता हा आतला जो शेप आहे तो छापून घेते मागे. तर हा आपला स्टार नेक रेडी आहे. छोटा आता इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि आपल्याला बॅक नेक काढायचं आहे. फ्रंट नेकला आपण 4.25 घेतली ना गळा रुंदी, तर बॅक नेकला पण तेवढीच घ्यायची आहे. मागचा गळा मी 3 घेते गळा खोली. बॅक नेक मी 3 घेतलाय आणि गळा रुंदी आहे ना जेवढी पुढे घेतलेला तेवढीच घ्यायची आहे. आणि इथे पण 1.25 इंच मार्जिन ठेवायचे आणि कट करून घ्यायचे. हा गळा पण मागून छापून घेणार आहे मी. अशा प्रकारे इथे दोन्ही मी नेक रेडी करून घेतले आहेत. आता ह्याला मी फॅब्रिक लावून घेते मागे. आता हे जे उरलेलं फॅब्रिक होतं ना त्यात मी हा गळा असा ठेवून घेतलाय. व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि पिनअप करून घ्यायचंय. आपण जेवढा पिनांचा यूज करू ना तेवढा आपलं कापड आहे ना व्यवस्थित राहणार, नाही तर कापड हल्ल्यामुळे ना वाकडं तिकडं आपलं कट होऊन जाईल. त्यामुळे पिनांचा जास्त यूज करून घ्यायचंय आपल्याला. आणि आता इथे बघा मी सगळीकडून एक 1.25 इंच मार्जिन ठेवून कट करून घेते. तुम्ही माझे जर आधीचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ बघितले नसतील तर माझ्या चॅनलवर चेक करा. सगळ्या पॅटर्नचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे मी बॅक नेक पण तयार करून घेते.
आता काय करायचं आहे, तर आपल्याला हे असं फोल्ड करून घ्यायचे आहेत. हे असे फोल्ड करून रेडी करून घ्यायचे आहेत. आता हे दोन्ही मी फोल्ड करून रेडी करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे मी नेक इथे लावून घेतलेले आहेत. आता हे नेक कसे लावायचे, कुठल्या बाजूने लावायचे, ही सगळी माहिती तुम्हाला इन डिटेल मध्ये पाहिजे असेल तर माझा या आधीचा जो व्हिडिओ आहे बोटनेक कुर्तीचा तो तुम्ही बघा. तर मग अशी मी तुम्हाला सांगितलं की वरती आय बटनवर क्लिक करा. तर आय बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला तो बोटनेक कुर्तीचा व्हिडिओ मिळून जाईल आणि त्यात तुम्हाला इन डिटेल मध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तीच माहिती मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगू शकत नाही, त्यामुळे तो तुम्ही आय बटनवर क्लिक करून व्हिडिओ बघा पूर्ण. आता आपण हे स्टिच करून घेऊया. हे स्टिच करून मी तुम्हाला दाखवते. पिन्स काढून घेते मी याच्या. आता पाव इंच मार्जिन सोडून मी इथे कट करून घेणार आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल ना तर पहिला तुम्ही ड्रॉ करून घ्या पाव इंच मार्जिन, नंतर कट करा. डायरेक्ट कट करायला जाऊ नका. हे असं कट करून झाल्यानंतर आहे ना नॉच मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित. कॉर्नर कडे एकदम व्यवस्थित नॉच मारून घ्यायचे. त्यानंतर याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. दाब शिलाई मारताना बघा हे मार्जिन इथेच ठेवायचं आणि असं करून दाब शिलाई मारायची. कॉर्नरला आलात की कॉर्नर काढायचा असा, त्याच्यानंतर पुढे जायचं हे बघा आणि इथून दाब शिलाई मारून घ्यायची. ह्या कॉर्नर पर्यंत असं ठेवायचं. पहिला इथे स्टॉप करायचं, त्याच्यानंतर मशीन उचलून ह्या साईडने असं ठेवायचं. आपण दाब शिलाई ज्या कापडावर मग कापडवर मारतोय त्या कपड्याच्या खालीच तुमचं मार्जिन यायला पाहिजे हे लक्षात ठेवा. त्यामुळे अंगठ्याने सारखं सारखं मार्जिन असं खेचून घ्यायचंय आपल्याला. कॉर्नरवर आलात की थांबायचं, नंतर चेंज करायचं सुई खाली ठेवून, साईड चेंज करायची, मारायचं. अशा प्रकारे मी इथे दाब शिलाई मारून घेतलेली आहे. ह्याला थोडं प्रेस करून घ्यायचंय आपल्याला, म्हणजे हा सेट होऊन बसेल असा. आता हे कॉटन असलं ना तर नीट बसतं. हे क्रेप आहे ना त्यामुळे असं फुलतंय. मग त्याला प्रेस करून थोडंसं घेतलं ना की हे सेट म्हणजे नीट बसेल. तुम्ही हात शिलाई घालाल तेव्हा पण ते नीट बसेल, प्रेस नाही केलं तरी चालतं. पण जेव्हा आपण प्रेस करतो ना तेव्हा आपलं कापड फिनिशिंगने बसतं. त्यामुळे शक्यतो आपल्याला पॉसिबल असेल ना तर प्रेस करत राहायचं मध्ये मध्ये शिवताना. पॉसिबल असेल तर सांगते मी तुम्हाला. ओके. आता आपण बॅक साईड आहे ना, बॅक साईड सगळा कट करून घेणार, शोल्डर फिनिशिंग करून घेणार आणि त्याच्यानंतर आपण घेर जोडणार. मग आता मी बॅक साईडचा गळा कट करून घेते आणि शोल्डर फिनिशिंग दाखवते. आता आपण शोल्डर फिनिशिंग करून घेऊया. हा मागचा भाग आहे, हा पुढचा भाग आहे. मी यात हे असं घालून घेते आणि हे असं बंद करून ठेवते आणि इथून अर्ध्या इंचावर मी स्टिच करून घेते.
व्यवस्थित असं आतपर्यंत घालून ठेवायचं आहे बघा. हा पुढचा भाग आहे, हा मागचा भाग आहे. मागच्या भागाला दाब शिलाई मारलेली नाहीये, पुढच्या भागाला दाब शिलाई मारलेली आहे. अर्धा इंचावर स्टिच करून घेणार. डबल स्टिच, सेम ही साइड. हा मागचा भाग आहे, ह्याला दाब शिलाई मारलेली नाहीये. हा पुढचा भाग आहे, ह्याला दाब शिलाई मारलेली आहे. मागचा भाग असा ओपन करून घेणार, पुढचा भाग ह्यात असा ठेवणार बरोबर आणि बंद करणार आणि अर्धा इंचावर स्टिच करून घेणार. डबल स्टिच. आता आपल्याला स्लीव्ह जॉईंट करायचे आहेत. मग त्याच्यासाठी आपण स्लीव्हला आर्म होलचं कटिंग करूया. काल आपण अम्ब्रेला स्लीव्हची कटिंग बघितलेली, पण त्यात आर्म होलचा आपण शेप दिला नव्हता. मग त्याच्यासाठी आधी आपण हा आर्म होल जो आहे ना, हा जॉईंट करून झाल्यानंतर मोजून घ्यायचा आहे किती आहे तो. अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे. हा 18.5 आहे. याचा आर्म होल 18.5 आलेला आहे. मग आता आपण ह्याच्यावर मार्क करून घेऊया आर्म होलचं. सगळ्यात पहिला तर मध्याचा पॉइंट काढायचा आहे. तो कसा काढायचा ते बघा. जसं आपण फोल्ड केलेला ना तसं फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा मध्य काढून घ्यायचा आहे. हा मध्याचा पॉइंट काढून घ्यायचा आहे. हा मध्याचा पॉइंट काढून झाला की आता ओपन करायचं आहे. हा बघा, हा मध्य आहे. त्यानंतर 18.5चा चौथा भाग करायचा आहे. तर चौथा भाग आला आहे 4.5 आला आहे. मग इथून मी 4.5 मार्क करून घेणार. ह्या मध्यापासून 4.5 मार्क करून घ्यायचं. मध्यापासूनच घ्यायचं आहे 4.5चं मार्क करून. नंतर 4.5चा मध्य काढायचा. 4.5.1 आलेलं मी 4.5 घेते. एका पॉइंटने काही फरक पडत नाही. त्यानंतर ह्या 4.5चं मी ह्या लाईनवर मध्य काढलं आहे आणि ह्या मध्यापासून आहे ना जेवढं आलेलं 2.25 असं फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे 4.5चा हा सर्कल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. हा बघा, असा हा 4.5चा सर्कल तयार करून घ्यायचा आहे. आता व्यवस्थित हे एकमेकांवर ठेवायचे आहेत. हवं असेल तर आधी पिन्स लावून घ्या आणि त्याच्यानंतर कट करा. आधी इथे मी पिन्स लावून घेते. कापड सारखं सारखं हलतंय ना हे, त्याच्यामुळे पिन्स लावून सेक्युअर करायचं आणि त्याच्यानंतर कट करायचं. डायरेक्ट कट करायला जायचं नाही आपण. आता फिटिंग मारल्यानंतर समजा मी स्टिच केलं असतं तर मग हे कापायचं नव्हतं. तर आता मी फिटिंग मारायच्या आधी स्टिच करणार आहे ना, त्यामुळे मी इथून मध्यापासून कापून घेईन. हे बघा, मी इथून बरोबर असं कापून घेईन मध्यापासून आणि नंतर कापेन. जर फिटिंग मारल्यावर जर तुम्ही लावणार असाल ना हात, तर मग हे कापायचं नाहीये मधून. ती मेथड जर तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा. ती मेथड पण मी तुम्हाला दाखवेन. हे आपले अम्ब्रेला स्लीव्स रेडी आहेत. ह्याचा मध्य काढून घ्यायचा आणि आपण जसे नॉर्मल स्लीव्ह स्टिच करतो ना तसे स्टिच करायचे. ह्याचा मध्य काढून घ्यायचा. ही एकदम सोपी मेथड मी तुम्हाला दाखवली आहे. ह्यात जर काही डाऊट्स असेल तर मला कमेंट करून विचारा. हे अम्ब्रेला स्लीव्स रेडी आहेत. आता ह्याचा मध्य ह्या मध्यावर लावणार. हे बघा, हा आर्म होलचा मध्य आहे. शोल्डर जॉईंट केला आहे तो आणि हा मध्य इथे लावणार आणि जसं आपण नॉर्मल स्लीव्ह जॉईंट करतो ना तसं मी इथे जॉईंट करून घेणार आहे. तर आता मी दोन्ही स्लीव्ह इथे जॉईंट करून घेते. आणि एक पॉइंट राहिला, मागे मी दाब शिलाई मारायला विसरली मगाशी. पहिलं मी दाब शिलाई मारून घेते, नंतर मी तुम्हाला स्लीव्ह जॉईंट कसे करायचे ते दाखवते. मागच्या गळ्याला मी दाब शिलाई मारून घेतलेली आहे. आता मी स्लीव्ह जॉईंट करून घेते. हा जो मध्य आहे ना,
ह्या मध्यावर मी हा स्लीवचा मध्य ठेवून घेते बघा असा, आणि मी आता स्लीव जॉईंट करून घेते. चौथा भाग काढून जर तुम्ही लावलात ना तर हे बघा, हे व्यवस्थित इथपर्यंत येणार, कुठेच कमी पडणार नाही. आणि थोडं कमी जास्त झालं तर तुम्हाला ओढून घ्यायचंय. किंचितचं कमी जास्त वाटलं तर तुम्हाला हे असं ओढून घ्यायचंय. हे आता परफेक्ट लागलेलं आहे. डबल स्टिच करून घ्यायची. डबल स्टिच करून घेते. अशा प्रकारे आपण हा स्लीव जॉईंट करून घेतलेला आहे. हा बघा. आता सेम याच प्रकारे मी दुसरा पण स्लीव जॉईंट करून घेते. अशा प्रकारे मी इथे स्लीव जॉईंट करून घेतलेले आहेत. फक्त आता ह्याला पिको करायची आहे. लास्टला मी पिको पूर्ण स्टिच करून झाल्यावर मी स्लीव्सला पिको करून घेणार आहे. आता आपण खालचा घेर जोडून घेऊया. मग त्यासाठी ह्याचा मध्य करायचा आहे. हा जो भाग आहे ह्याचा मध्य करायचा आहे. मध्य काढून मी नॉच मारून घेते. सेम इथे मध्य काढून मी नॉच मारून घेणार. त्यानंतर हे जे घेर आहेत ना, घेरचा पण मध्य करायचा आहे. कंबरची जी साईड आहे घेरची, ही कंबरची साईड आहे ना, याचं पण मध्य करून घ्यायचं आहे. आणि ह्या मध्यावर हा मध्य ठेवायचा आहे. पुढचा मागचा कुठला पण तुम्ही लावू शकता. असं घेरला काही कंपल्शन नाही की हा पुढचा घेर आहे हा मागचा घेर आहे. कुठे पण कुठला पण लावू शकताय तुम्ही. मध्यावर मध्य ठेवायचा आणि पूर्ण स्टिच करून घ्यायचं. आता मी हे स्टिच करून दाखवते. हा मध्य आहे, हा बघा, हा मध्य आहे. याच्यावर मी हा मध्य ठेवून घेते. मध्यावर मध्य ठेवायचा आणि स्टार्ट करायचंय. एक अर्धा इंच तरी मार्जिन ठेवा. अशाच प्रकारे मी दुसरा भाग पण जोडून घेते. अशा प्रकारे ना मी इथे दोन्ही भाग असे जॉईंट करून घेतलेले आहेत. हे बघा. आता तुम्ही जर कुर्ती शिवणार असाल ना तर डायरेक्ट तुम्हाला जोडून घ्यायची आहे साईडने. जर तुम्ही कुर्ती शिवणार असाल तर इथून स्टार्ट करायचं आहे स्लीव्स पासून तुम्हाला. हे बघा, स्लीव्स पासून स्टार्ट करायचं आणि खालीपर्यंत सरळ अर्धा इंचावर आधी शिलाई मारून घ्यायची आहे. आणि समजा तुम्हाला फ्रॉक हवा असेल आणि बेल्ट पाहिजे असेल तर आतमध्ये बेल्ट घालून शिवायचे. तर मी इथे बेल्ट रेडी करून घेतलेले आहेत. हे बघा, मी आतमध्ये बेल्ट घालणार आहे. जर तुम्ही कुर्ती शिवणार असाल तर तुम्ही स्ट्रेट शिवायचं आहे. बेल्ट कसे शिवायचे हे बघायचं असेल तर वरती आय बटनवर क्लिक करा. तो जो मी टॉपचा पॅटर्न दाखवला आहे त्याला बेल्ट कशी जोडायची हे मी दाखवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला बेल्ट कसे स्टिच करायचे ते समजून जाईल. ओके. आता मी इथे साईड स्टिच करून घेते आणि त्याला बेल्ट लावून घेते. चला तर मग आता स्टिच करूया. इथे बेल्ट ठेवून घेणार आहे. सेम दुसरी साईड स्टिच करून घेते.
आता मी डबल फोल्ड करून ह्याला फिटिंग मारून घेते, म्हणजे फिटिंगची मापं टाकते. पहिला डबल फोल्ड करून घेतलाय मी ड्रेस आणि आता मी फिटिंगची मापं टाकते. छाती घेरचं माप टाकायचं आहे. त्यानंतर इथे कंबर घेरचं माप थोडं लूजच टाकायचं आहे. बेल्ट लावलेत ना त्यामुळे. जर कुर्ती शिवत असाल तर परफेक्ट टाका. आणि इथे बघा स्लीव्हजला हा डायरेक्ट असा जोडायचा आहे. छाती घेरचा जो पॉइंट आलाय ना त्याच्यापासून असा हा असा धरून स्ट्रेट. आणि कंबरला नीट लक्ष देऊन बघा, कंबरला असं निमुळता जोडायचंय. छाती घेरचं माप टाकलं, डायरेक्ट स्लीव्हजला जोडलं, कंबर पर्यंत घेऊन क्रॉस आली. आता हीच माप मी तिकडे छापून घेते त्या साईडने. आता मी इथे स्टिच करून घेणार आहे आणि फिटिंग मारून घेणार आहे. आणि फिटिंग मारून झाल्यावर मी लगेचच पिको करून घेणार आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. फिटिंग आणि पिको मी एकत्र करून घेते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. सेम त्या साईडला पण मी फिटिंग करून घेते आणि पिको करून घेते. अशा प्रकारे आपला हा अम्ब्रेला ड्रेस स्टिच करून रेडी आहे. ह्याला मी पिको पण करून घेतलेला आहे. आता बस आपल्याला हेमिंग करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता ह्याचा फायनल लुक. तर आजचा स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि समजा तुम्हाला यात काही डाऊट्स असतील तरी मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.